तर आता मी पंढरपूरचं दर्शन घेऊन आता पुढील प्रवासासाठी निघणार आहेत. काय ग? आणि आम्ही ह्या इथे थांबलेलो. छान इथे राहण्याची सोय वगैरे छान आहे. असं मस्त आहे. तो पाहिजे चहा. आणि त्यांना सकाळचा चहा पितो. आणि आज मी ही व्हाईट साडी घातलेली. इथे 20 रुपयाला बालदी. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर आजची दिवसाची सुरुवात आपली छान अशी विठ्ठल रुक्मिणीच्या ह्या दर्शनाने होते. छान हे मंदिर आहे. तशी आम्ही ज्या धर्मशाळेत थांबलेलो ना तिथे हे मंदिर आहे. आणि आता हा सकाळचा चहा पिते. आणि आज मी ही व्हाईट साडी घातलेली आहे. तर कशी वाटते? आणि हा माझा भाचा आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करतो. छान ही मूर्ती आहे. आणि आम्ही ते थांबलेलो ना खूपच अशी मस्त सोय आहे. आणि सगळ्यात जास्त आवडतं ही हे तुळशी वृंदावन दगडाचं. हे मला खूपच आवडतं. आणि इथूनच ही चंद्रभागा नदी दिसते. मगापासून मी हिंदी काय बोलायचे. ही चंद्रभागा नदी इथून छान. गाड्या इकडे बाहेर काय राहिलं तिथं. मला गजरा घ्यायचा होता. तर आता आम्ही पंढरपूरमधून निघतोय. आणि मागे बघू शकता खूप जुन्या अशा ह्या इमारती. तर आता मी पंढरपूरमधून निघालेलो आहे. आणि हे बघा हे माझे भाचे मुलगा कॅमेरा पूस पाहिला. आणि आता मी चाललो. तर आता आम्ही निघतोय गाणगापूरकडे जायला. पंढरपूरवरनं गाणगापूर. तर चला मग आता गाणगापूरचं दर्शन घेऊ.
कशी ओळख होती का दत्ताचा वार आहे, तर मग मी दत्ताचं नामच म्हणायची करत बसलेली. आणि आता आठवत पण मी नेमका कुठला मंत्र बोलत होती. असं टॉवेल अंथरलेला आणि बसलेली. आई माझी म्हणजे आजी आजोबाला मी काका बोलायची, तर ते भाकरी खात होते. तर आपण असंच मला ते निसर्गाची आवड आहे, झाडांकडे बघता बघता मी नामच म्हणत करत होती. तर जेव्हा कापणी असते ना चालू, त्यावेळेस असं थोडासा शेजाचा ओलसर असतो. मग एक साप आहे ना, तो कधी येऊन माझ्या टॉवेल खाली बसलेला, कारण मी टॉवेल अंथरून बसलेली आणि मी पंजाबी ड्रेस घातलेला. असं पण पाहिलं दुमड करून बसतो शेतामध्ये. तर तो साप कधी आला आणि माझ्या टॉवेल खाली गेला मला माहीतच नाही. आणि जेव्हा त्यांची भाकरी खाऊन झाली, तो साप माझ्या टॉवेल खालीच बसलेला. आणि त्यांनी जेव्हा भाकरी खाऊन झाली तेव्हा आवाजला चला तर कापायला, तेव्हा मग मी उठायला गेली. तेव्हा जस्ट असं म्हणजे आपण बघतो ना उठताना खाली, बापरे, तेव्हा तो सापाला तोंड आणि शेपटी ही टॉवेल खाली होती. आणि त्याचं खूप म्हणजे त्याचं पोटाला साईड त्याची दिसत होती. आता खूप गाडा होता तो, आता मनगट एवढा गाडा होता. पण तो साप मी एवढी घाबरली नाही का मला माझा आवाजच निघत नव्हता. ओरडत ओरडत उठली मी कशी तरी. आणि माझ्या आजोबांना दिसत पण नव्हतं तेव्हा चांगल्या डोळ्याने, वयस्कर झालेले ते. तर मग त्यांना बोलले या ओळखा साप कोणता आहे, कारण आपल्या खेड्यामध्ये कसं असतं, आपण बघतो सापाची खटेल झाली का तो आपल्याला नंतर घरी येऊन आपला दंश करतो. आणि माझ्या आई वडील दुसऱ्या गावाला, मी दुसऱ्या गावाला, त्याच्यामुळे मी खूपच घाबरलेली. 2 रात्री मी जागून काढलेल्या, पण तो साप काही आला नाही. पण तेव्हा आपलं वय वेगळं, तेव्हा लहान होतं, समजा 16 वर्षाचे असते 10-20 म्हणजे. पण असा तो प्रसंग. पण मग त्या दत्ताचं नामस्मरण करता करता समजा तो साप माझ्या कधी टॉय केला माहीत नाही, पण तुम्हाला त्यांनी दंश नाही केला. अशी ती माझी आठवण आहे. आणि आज मी त्या ठिकाणी चालले म्हणजे गाणगापूरला दत्ताच्या ठिकाणी. मला खूपच असं मनातून खूपच असा आनंद वाटतो. आणि माझी माहेरची जास्त धार्मिक नसल्यामुळे ते देवधर्म वगैरे जास्त नसायचे. आणि आता एवढ्या वर्षातून माझं वय 45 आहे आणि 45व्या वर्षी मी त्या ठिकाणी चालले. पहिल्यांदा मी देवदर्शन वगैरे करते. आज पहिल्यांदा पंढरपूरची वारी म्हणजे पंढरपूरला गेली. आणि आता पहिल्यांदा मी गाणगापूरला चालले. त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता माझा आनंद काय असेल. आणि आपण तरुणपणी असतो ना, आता पण काही एवढं काही वय नाही. आता लग्न 40 उलटल्यानंतर आपण उत्तर देवाकडे जातो. पण तेव्हा आपल्याला जेव्हा देवाची ओळख नसते आणि ज्यावेळेस देवाची ओळख आपल्याला होते ना, ते क्षण आपण म्हणजे शब्दात नाही सांगू शकतो. म्हणून माणसाला ना कधीतरी असं थोडंफार तरी नामच म्हणून देवाचं केलं पाहिजे माणसाने, आणि देवाची ओळख करून घेतली पाहिजे. तर अशी माझी ती आठवण आहे दत्ताच्या बाबतीत, दत्ताच्या मंत्राच्या बाबतीत. आणि आता नंतरच्या कालावधीमध्ये मी बैठकीला जायची, तेव्हा पण ते मी मंत्र वगैरे असे म्हणजे बोलते, नामस्मरण करते. पण गुरुशिवाय मंत्र नसतो असं बोलतात, ऐकून असतो. पण देवाला ना अंतकरणात नोंद आलं पाहिजे, बाकी बरोबर नाही. आणि खरंच हे क्षण माझ्यासाठी खूप असे वेगळेच आहेत, ते नाही मी शब्दात नाही वर्णन करू शकत. तर चला मग आता आपण अशा दत्ताचं दर्शन घेऊन घेतो. तर आता आम्ही गाणगापूरमध्ये प्रवेश करत आहोत. तर तुम्हाला इथे दत्तांची पूर्ण आरतीही बघायला मिळेल. आणि अंगात असं येतं ना वाईट शक्ती, तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. मात्र तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मात्र चला दत्ताच्या ठिकाणी पण जाऊया गाणगापूरमध्ये. आणि इथे बघू शकता की ते छान छान असे फोटो वगैरे आणि मूर्त्या वगैरे असे आहेत. तर तुम्ही ते दत्ताच्या आरतीचा आनंद घ्या.
काय तुझी काय नाही इथं सांगत होते पण बोला जोराने बोला जोराने शाह हो आजारों का नाश हो प्राणियों में सद्भावना हो गो हत्या बंद हो भारत माता अखंड हो घर में सुख शांति रहना उद्योग व्यापार में नौकरी में यश मिलना भगवान दत्तात्रेय महाराज हमारा माता पिता आप ही है हमारा पीछे रह के हमारा फैमिली को संरक्षण करो हर साल हर महीना हर अठवाड़ा गंगापुर को बुला लेके हमारे हाथ से सेवा देव भगवान विश्वम्भरो विश्वनाथो जगन्नाथो जगत प्रभु दत्तात्रेय महाराज की एक सेकंड मध्ये आप विचारले दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही ते मूर्ती घ्यायला गेलो, कारण मला गाणगापूरमधनंच दत्त महाराजांची मूर्ती घ्यायची होती. इथे ना स्वामी समर्थांच्या खूप छान अशा मूर्ती होती, तर मला अक्कलकोटमध्येच ती घ्यायची होती, त्याच्यामुळे मी इथे काही मूर्ती स्वामींची घेतली नाही. आणि इथे बघा मंदिराचा कळस पण तुम्ही बघू शकता, आणि ते खूप अशा मुके प्राणी वगैरे खूप होते, पण ते अजिबात कोणाला हे त्रास वगैरे देत नव्हते. तर आता आपण इथे जाणार आहेत, इथून आपण नंतर आता संगमवर जाऊ. तर तुम्हाला तिथे मी जिथे शुष्क काष्टाला पालवी फुटले ना त्याचं तुम्हाला दर्शन करून देते. हे जे ठिकाण आहे ना हे संगमचं ठिकाण आहे, आणि इथे 2 नद्यांचा संगम झाला आहे. तर भीमा आणि चंद्र बघा, आता ह्याच्यात पाय बुडवून मी आले, खूप खराब पाणी तिथे पाय नदीत फक्त पाय बुडवले. I don't know Sunday morning. संगमवर पाय धुतल्यानंतर आपण जाणार आहेत जिथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं ना तिथे, आणि तिथेच एका वाळलेल्या झाडाला पालवी फुटलेली आहे. एवढं समर्थांच्या सेवेमध्ये सामर्थ्य आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आणि नंतर याच्यामध्ये तुम्हाला मी भस्माचा डोंगर वगैरे पण तिथे पण तुम्ही दाखवलेले आहे. तर तिथली जर विभूती आणली ना तर आपल्या वाईट शक्तींचा आपल्याला काय असा प्रभाव पडत नाही ना, एवढी ताकद त्या विभूतीमध्ये. आता तिथे डोंगर राहिलेला आहे, डोंगर पूर्णपणे आता तो गेलेला आहे. तर खरं तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. करू का बंद? नाही म्हणू नको ताई, द्या तर इथे भस्माचा डोंगर आहे, म्हणजे ही विभूती जर घरात असेल तर आपल्याला असं बोलतात.
तर हे जे ठिकाणी आहे गाणगापूरमधील याला भस्माचा डोंगर बोलायचे. इथे खूप मोठा पहिला डोंगर होता, पण लोकांनी इथली माती नेऊन नेऊन त्याला पार करायला खड्डा झाला. आणि आता आम्ही इथली तर ती माती नेणार, विभूती म्हणून आता ती माती आम्ही इथून नेणार. ठरे माहिती असं मला असं वाटलं का राख असं राख मॅडम नाही, एकदम ह्या होतं भंडासारखं होत आहे. हां काय होत आहे म्हणजे ही सुकली ना व्यवस्थित हे करायची, चालवून ठेवायची. एकदम जास्त जम भरून बारीक झाली ना मस्त एक डब्बीत भरून ठेवायची. बस बस बस. मी घेऊ दे म्हटलं, आणायला पण येईल ना तिथं त्या आणायला गरज आहे. इथे लोक पण येत आहेत. बस बस गाठ बसेल तर येऊन घ्यायचं. तर आता मी एवढी पिशवी भरून ही विभूती घेतलेली आहे. याला विभूतीच बोलता येईल. वाईट शक्तींपासून ते आपला बचाव करते. वेगळीच फुलं दिसल्यात. आणि हे जे सुंदर फूल आहे ना, हे संत कान्होपात्राचं फूल आहे. संत कान्होपात्रा जेवढं सुंदर होत्या ना, तेवढंच हे फूलही अगदी सुंदर आहे. तर तुम्ही कधी हे फूल बघितले का? बघितलं नसेल तर तुम्ही पण आता हे फूल बघून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जगलं पाहिजे मॅडम. तर हे कान्होपात्राचं झाड आहे. त्याची मी ही मुळी चालवल्याचा आणि ही त्याची मस्त अशी फुलं.